बघितलं काय ओ बघा तो उचला खालचा. हा नमस्कार मंडळी, मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी पुन्हा एकदा आलो आहे मासेमारीसाठी आणि आज आपण मासेमारी करणार आहोत. त्या मासेमारीला धरण मासेमारी असं म्हणतात आमच्याकडे. आणि ती मासेमारी आहे ना वाना मासेमारी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे सोशल मीडियावरती. आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे भाट लावणे असे देखील म्हणतात त्या गोष्टीला, त्या विषयाला. तर आम्ही तर बघते पाणी भरलं आहे, जाळा उचललेला आहे. आता होड फिरेल, पाणी गेल्याच्या नंतरला आपण मासे मारीला जाणार आहोत आणि बघणार आहोत किती मासे, कोणत्या प्रकारचे मासे भेटतात ते. ठीक आहे. पावसाळ्यानंतरला आपण पहिल्यांदा अशाच प्रकारची मासेमारी करतो आहे. आमचे फणसे बाबा आहेत उंबरशेटचे, त्यांची डोल आहे, सॉरी त्यांचं इकडे धरण आहे आणि त्याने ते लावलेलं आहे. होडी वगैरे त्यांच्या हे सगळे त्यांची माणसं आहेत आणि ते पाठीमागे येत आहेत. पाठीमागून आता येत आहेत. आम्ही अगोदर आलो आहे गाडीने या ठिकाणी. पाठीमागे होतो आपण. उंबरशेटची जी खारेवाडी आहे ना त्या बंदरावरती आपण आहोत सध्या आणि थोड्या वेळाने आपण तिकडे निघणार आहोत होडीतून, जिथे लावलं आहे धरण तिकडे. ठीक आहे. चला तर बघूया इकडचा परिसर बघूया आणि थोड्या वेळाने बघूया किती मासे मिळतात. बघा आलो आहे आपण इकडे. ह्या ठिकाणी पाणी भरलं आहे मस्तपैकी. बघा शांत झाले पाणी भरून. आता थोड्या वेळाने ओहोटी लागेल इकडे. बघा इकडे होड्या इकडे आहेत, ह्या सगळ्या दिसतात ना तुम्हाला. इकडे ह्या डोली लावलेल्या आहेत इथल्या लोकांनी. बघा इकडे विषय आहे. बघा इकडे दुसरं गोष्ट बघा दिसतं तुम्हाला. इकडे वाकट्या बघ्या म्हणतो आपण त्याला, त्या सुकत घातल्यात बघा इकडे. आता ऊन पण छानपैकी पडली. बघ्या सुकत घातल्या ना, बघा सुकत घातल्या बघा इकडे मस्तपैकी. तिकडचं सुक आले आमची मंडळी आणि आम्ही चाललो आता मासेमारी करायला, मासे पकडायला. पण बसू, चला म्हणजे फायनली बसूया आपण पण. कुठे पुढे जाऊ की पाठी बसू? इथेच बसू ना, पाठीमागे बसू ना मी. थोडं पाणी काढाय मंडळी ना फायनल आम्ही चाललो आहे आता तिकडे. तिकडे जाळा लावला तिकडे समोर. आमचे मित्रमंडळ हे आहेत ना, हे फणसे बाबा आहेत. त्यांचं हे सगळं होडी जाळा वगैरे यांचं साहित्य आहे. आणि हे ना 40 वर्षापासून मासेमारी करतात ना बाबा. 40 वर्षापासून मासेमारी करतात. अनेक अशी मंडळी आहेत, त्यांना रोजगार पण त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे 40 वर्ष. आणि इकडच्या मंडळीला ताजे मासे देखील खायला मिळतात बंदरावरतीच आहे ना बाबा. तर आता निघूया आपण. आपलं वातावरण बघा किती मस्त एकदम वातावरण आहे. आणि हे आलेत कुठून? आपल्या इथून ना, पेव्यातून आलेत ना. हे पण बघण्यासाठी आलेत आज. बघा मंडळ आहे ना, फायनली आम्ही आलो आहे इथं. जवळ आलो आहे, जाळ्याच्या जवळ आलो आहे. समोर दिसतोय तुम्हाला जाळा बघा. रात्री उचल हे बघा अगदी जवळ आलो आम्ही आता. बघा कुठून लावलं बघा, दिसतंय तुम्हाला. इतक्या लांब लावलेलं आहे. इथून सुरुवात झाली आहे. लूज करतो का आपण झाडा? लूज करून ठेवायचा. कचऱ्यानं लपलं ना. बघता आपण म्हणजे बघा कचरा बघा किती आहे इकडे. इकडे कचरा असा काढावा लागतो. हे बघा पुढे दिसते का कितीतरी कचरा आहे. हे बघा किती कचरा आहे, बापरे. त्यानंतर समोर रात्रीचं उठवलेलं आहे यांनी, रात्री 2 वाजता. आणि आता आपण बघतोय फक्त कचरा काढतोय आणि थोड्या वेळाने मासेमारी बघणार आहोत. कोणते मासे मिळाले, किती आहेत वगैरे. इकडे तिथपासून खालपासून सुरुवात झाली. तिकडे खाली सुरुवात बघा, तिकडे लांब आहे. हे एवढा खालून चेपत जावं लागतं चिखलातून, एवढी मेहनत आहे. बघा इथून आतमध्ये संपला इथं जाळा आमचा. इथून खालपर्यंत दिसते तुम्हाला बघा किती दूरवर लावलेला आहे. मला काय इकडे बघा तिकडे आहे ना बघा, सुरू केलं आहे आता जाळं काढायला. एका बाजूने जाळं काढताय बघा. पाणी वळण ना नाही, आता कुठलं पाणी जाळा जाईल तो.
जातो. आता इकडे आता वरतून सुरुवात केलेली आहे बघा, काढायला जाळं काढायला सुरुवात केली आहे. आणि तिकडे खाली बघते ना त्या बाजूला आपल्याला मच्छी मिळेल, दिसेल आपल्याला. पण याच्या मागची जी मेहनत आहे ना ती प्रचंड आहे बघा, दिसते तुम्हाला. हे बघा किती आहे. एक जण इकडे जाळा ओढत चालले आहेत आणि दुसरे जण बघा इकडे धुत आहेत जाळा. आणि तिसरी व्यक्ती इकडे बघा व्यवस्थित ठेवत आहेत याच्यामध्ये होडीमध्ये. पेवर ना पेवर मारले बघा हे बघायला मासेमारी. चला म्हणजे आपण चाललो आहे झिला घेऊन समोर मासे पकडायला. चिखल बघा किती आहे. आम्ही तिकडे होडी आहे. अच्छा हां मच्छी बघा किती आम्हाला. हे काय आहे बाण आहे काय काल चढू. हे बघा हे बघा चांगले मासे मिळत बघा. बाबांच्या पाठून जाऊया फणसे बाबांच्या पाठून. बघूया काय मिळतं इकडे. असायला पाहिजे. मोठी बोरी आहे बाबा, एक मांगण आहे मोठी. आई ती आली नाही आई म्हणजे एवढीच मच्छी मिळाली आहे आज. यागो या काय हे कर. हे बघा हे मच्छी मिळाली आम्हाला. हे बघा सनसरी झाली एकदम. एवढा बघा हे कोमट आहे. ह्याला कोमट म्हणतात. कोमट बघा म्हणजे आहे ना एवढा पूर्ण जाळा उचलून झाला. आता शेवटचा टोक राहिला आहे. आणि अरे ह्या टोकालाच जास्त थोडीशी मच्छी आहे बघा. तिथे समोर दिसते. कारण ही सगळीकडेच मच्छी राहत नाही, एका कोपऱ्यावर जाते जिथे पाणी एकदम खोल असतं ना. कोपरा आहे बघा, जो खालचा कोपरा असतो ना खालच्या बाजूला मिळालेली मच्छी बघा. आता हे शेवटच्या टोकाला आलो आहे आम्ही. आणि मच्छी शेवटच्या टोकाला जमा होते ना हवा. हे बघा हे मच्छी आजची आमची. हे बघा एवढी मच्छी मिळाली. थांब ओढू नका ओढू नका ओढू नका. खेकडा आहे मजबूत मोठा बघा केवढा तो. हो असे होते ना खेकडे त्या दिवशीचे. हो 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 हे बघ खेकडं बघा. खेकडे पण आहेत. ताम आहेत मोठे मोठे. हां हां एक नंबर आहे. बघितलं काय हो बघा तो उचला खालचा. हां आता चालू असतील. मच्छी बघा बघा ताप बघा किती मोठं मोठं आहे बघा. हे बघा हो हे दादा
मेहनत मोठ्याला मोठ्याला बाहेर आहे का असं डबल बेटा पाहिजे ना याचा एवढा मोठा अंतर पकडला होता आपण हां हे झाला फक्त टोपले दगड सारखे नाही ठेवले असं इतकं राहू दे ना बरोबर आहे टोपला पण इथे ही होती ना हा लांब आहे ना हे झाला तू आता येऊन खाली आम्ही देतो तुला बरोबर इकडे बाबा अटकलाय इथे खाली पड हो हे बघा म्हणजे फायनल मच्छी बघितलं का किती भेटली मला हवा बघितली काय काय बघायचं काय नाही काय बोलला फर्स्ट टाइम हा काय आहे हे बोलतो फर्स्ट टाइम बोला हा बोला ह्याला काय बोलतो मगची समार आम्हाला भेटत होता तो बघायला पाहिजे होता नाही बाबा काय करता इकडेच आहे इकडे या मागची बघा किती आहेत अवकाश हवा उडतोय तू कुठं ग मंडळी फायनली मच्छी बघितली तुम्ही किती मिळाले अजून जाळा तिकडे ओढायचं बाकी आहे किती खेकडे मच्छी बघा किती मिळाली टोपली बघा उडताय तो आता ठेवून द्या आमचं बघा बघा मंडळी फायनली आम्ही ना शेवटच्या कोपऱ्याला आलो आहे आणि मच्छी किती मिळाली बघितली तुम्ही तिकडे सगळं थोडंसं राहिलं आहे बघा इकडे अजून म्हणजे पाहिलं तुम्ही किती मासे मिळाले ते आणि मेहनत आहे ते किती आहे ह्या मागची ह्या मासेमारीच्या मागे मेहनत किती आहे ती सुद्धा पाहिलं आपण थोडंसं झालं राहिलं बघा तिकडे काढायचं बाबा काढतात तिकडे आणि नंतरला आपण किनाऱ्याला गेल्याच्या नंतरला तुम्हाला एकूण मच्छी किती मिळाली ती दिसेल तुम्हाला बोलतोय का चितका किलो पाव किलो बघू दीड किलो उद्या येईल संध्याकाळी ना बाबा मस्त मोत्री मग काय नाही उद्या उद्या नाही परवा